लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि श्री क्षेत्र ज्योतिबा यासह धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाचा मोठा ठेवा कोल्हापुरात आहे। त्याचं जगभरात ब्रँडिंग होणं गरजेचं होतं, पण ते झालेलं नाही। केवळ जगात भारी कोल्हापुरी असं म्हणून चालणार नाही, तर कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांचं ब्रँडिंग करावं असं आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केलं। मराठा महासंघातर्फे झालेल्या चैत्र पाडवा मेळाव्यामध्ये ते बोलत होते। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं रविवारी संध्याकाळी मराठा चैत्र पाडवा मेळावा झाला। वाढतं कोल्हापूर आणि समाजासमोरील आव्हानं या विषयावर मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांचं व्याख्यान झालं। अध्यक्षस्थानी वसंतराव मुळीक होते। कोंढरे यांनी कोल्हापूरच्या संदर्भातील 12 प्रश्नांवर खुला संवाद साधला। पायाभूत सुविधांबाबत 125 वर्षापूर्वी प्रगत असणारं कोल्हापूर आत्ताच का ढासळलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला। अंबाबाईचा किरणोत्सव हा स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे। त्याचं जगभर ब्रँडिंग व्हायला हवं होतं। कोल्हापुरातील भाविक देशभरात धार्मिक पर्यटनासाठी जातात, त्यातून देशातील अनेक धर्मस्थळं विकसित झाली, पण कोल्हापुरातील तीर्थस्थळांकडे लाखो भाविक येऊनही आर्थिक समृद्धता का वाढली नाही असा प्रश्न कोंढरे यांनी उपस्थित केला। कोल्हापूरच्या विविध प्रश्नांचा आणि समस्यांचा उहापोह करून पार्किंग, स्वच्छतागृह, दिशादर्शक फलक, कोल्हापूरची खासियत याबाबत काम करावं लागेल। तसंच कोल्हापूरचं पर्यटन क्षेत्र विकसित होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असंही कोंढरे यांनी नमूद केलं। यावेळी डॉक्टर संदीप पाटील, शंकरराव शेळके, शशिकांत पाटील, मारुती मोरे, शैलजा भोसले, अवधूत पाटील, संयोगिता देसाई यांच्यासह मराठा महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते।